नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत हिरव्या माठाची भाजी। त्यासाठी मी इथे 2 जुडी हिरवा माठ घेतलेला आहे आणि हा माठ आपण आता स्वच्छ पाण्याने 2 ते 4 वेळेस धुवून घेऊ आणि त्यानंतर हा निवडल्यावर आपण बारीक चिरून घेणार आहोत। चला आता मी याला अगोदर धुवून घेते। आपली भाजी या ठिकाणी स्वच्छ धुवून झालेली आहे। चिरण्या अगोदरच आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे। चिरल्याच्या नंतर आपण जर भाजी धुतली तर त्यातील जीवनसत्व ही पाण्यासोबत वाहून जातात आणि ही हिरव्या माठाची भाजी पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवा आणि तुमच्या रोजच्या आहारामध्ये सुद्धा या भाजीचा तुम्ही समावेश पावसाळ्यामध्ये करा, कारण का या भाजीचे आपल्या शरीरासाठी खूप असे फायदे आहेत। बद्धकोष्ठतेसाठी, त्यासोबतच पुष्कळ जणांना पचनाचा त्रास असतो, तर ह्या भाजीमुळे तुमचे पचनसंस्थेचे जे काही आजार असतील ते देखील कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। तर मैत्रिणींनो, अशी ही बहुगुणकारी माठाची भाजी आज आपण बनवणार आहोत। तर आता ही भाजी मी निवडून घेते। मैत्रिणींनो, या ठिकाणी आपली भाजी निवडून घेतलेली आहे मी। असे लांब लांब कोळ्या देठांसहित आपल्याला ही भाजी तोडून घ्यायची आहे। तर आता या भाजीला मी बारीक चिरून घेणार आहे। मी इथे भाजी चिरून घेतलेली आहे। तर आता आपण या भाजीला फोडणी देऊ। त्यासाठी लागणारे साहित्य, हिरव्या माठाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे लांबट चिरलेले 2 कांदे लागणार आहेत। त्यासोबतच 4 ते 5 हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या आणि त्यासोबतच बारीक चिरलेला लसूण आपल्याला लागणार आहे। तर चला आता आपण ही भाजी फोडणी देऊ। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे। तर यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहे। तेल छान गरम झाले आहे। यामध्ये मी अगोदर मोहरी टाकून घेते, त्यानंतर थोडेसे जिरे। आता यामध्ये मी लसूण टाकणार आहे। लसूण आपल्याला छान लालसर होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। लसूण छान लाल झाला आहे। आता यामध्ये मी कांदा टाकत आहे। कांदा आपल्याला छान लसणासारखाच लालसर होऊ द्यायचा आहे। आपला कांदा छान लाल झाला आहे। यामध्ये आता मी चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेते आहे। ह्या पण आपल्याला छान अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत। आपल्या मिरच्या देखील या ठिकाणी छान अशा शॅलो फ्राय झाल्या आहेत। तर आता यामध्ये मी थोडेसे हिंग टाकत आहे। त्यासोबतच अगदी थोडीशी हळद। हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आणि यानंतर मी चिरून ठेवलेली आपली हिरव्या माठाची भाजी यामध्ये टाकणार आहे। भाजी आपण छान एकजीव करून घेऊ। मैत्रिणींनो, आपली भाजी इथे मी एकजीव करून घेतली आहे। तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आता आपण परत एकदा हे मीठ भाजीमध्ये छान असे एकत्र करून घेऊ। तुम्ही बघू शकता, मीठ टाकल्यावर आपल्या भाजीला थोडेसे पाणी सुटलेले आहे। हे पाणी आपली ही भाजी शिजण्यासाठी सफिशियंट आहे, त्यामुळे आपल्याला यावर पाण्याचा शिडकावा मारण्याची गरज नाही। तर आता आपण यावर अगदी 2 मिनिट झाकण ठेवू आणि एक दणदणीत वाफ काढू, जेणेकरून आपली भाजी ही छान अशी शिजून येईल। 2 मिनिट आपल्याला हे झाकण भाजीवर असेच ठेवायचे आहे। आपले 2 मिनिट झाले आहे। मी तुम्हाला झाकण काढून दाखवते। आपली भाजी मस्त अशी शिजून तयार आहे। मस्त वाफ आलेली आहे आपल्या भाजीला आणि आपली भाजी इथे तयार आहे। गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि आता ही भाजी मी एका पॉटमध्ये काढून घेतली आहे। तर मैत्रिणींनो, तयार आहे आपली पौष्टिक अशी हिरव्या माठाची भाजी।
तुम्हीही माझ्या या पद्धतीने भाजी करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. बाय बाय.